नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा यातील पेपर 1 मधील शिवाजी महाराजातील परिसर विभागातील नोट्स। तर आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला बघा चौथी इतिहास नोट्सचा प्रकरण पहिले शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र। शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले। शिवाजी महाराजांनी वतनदारांचा म्हणजे स्वराज्यासाठी उपयोग करून घेतला। चौथा मध्ययुगात सर्वत्र राजांचा अंमल होता। पाचवा शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्रात सुमारे 400 वर्षे स्वराज्य नव्हते। सहावं देशमुख देशपांडे यांचे प्रेम फक्त आपल्या वतनावर होते। आपल्याला शिवाजी महाराजांची थोर कामगिरी पाहून प्रेरणा व स्फूर्ती मिळते। त्यानंतर विजयनगराचा सम्राट हा कृष्णदेवराय होता। अहमदनगराचा सुलतान निजामशाह होता। विजापूरचा सुलतान आदिलशाह। कल्याणकारी राजे म्हणून मुघल सम्राटांना आणि विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांना ओळखले जाते। महाराष्ट्रातील अन्यायी सुलतान म्हणून निजामशाह आणि आदिलशाह म्हणून प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्रात वतनदार देशमुख आणि देशपांडे होते। स्वराज्य गुलामगिरी स्वातंत्र्य यापैकी गुलामगिरीमध्ये महाराष्ट्र होता। रयत प्रजा राज्यामधील राजा। त्यानंतर आहे शिवाजी महाराजांच्या पूर्वीचे बरेचसे राजे कल्याणकारी राजे म्हणून प्रसिद्ध होते। चूक शिवाजी महाराजांचे नाव एक कल्याणकारी राजा म्हणून गौरवाने घेतले जाते। बरोबर शिवाजी महाराज आणि आदिलशाह हे राजे मनाने उदार असल्यामुळे प्रजेवर जुलूम होत नव्हता हे वाक्य चुकीचं आहे। शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्रात सगळीकडे अंधाधुंदी माजलेली होती हे वाक्य देखील बरोबर आहे। प्रजेच्या कल्याणकारी राज्यात कल्याणकारी राजांची नावे लिहा। यामध्ये आहे मुघल सम्राट अकबर, विजयनगरचा राजा कृष्णदेवराय। शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? स्वराज्य स्थापनाचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी आपल्या हाती घेतले होते। शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? शिवाजी महाराजांनी निजामशाही, आदिलशाही आणि मुघल या तिघांशी झुंज दिली होती। स्वराज्य म्हणजे काय? स्वतःचे राज्य। तर ही होती महा-टी-ई-टीच्या संदर्भ पेपर 1 मधील परिसर विभागातील चौथीच्या शिवाजी महाराजांबद्दलची माहिती। या पुढील भागात आपण प्रकरण दुसरे संतांची कामगिरी बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।